जय गजानन. 2025च्या कॅलेंडर वर्षाच्या प्रारंभाला आपणास एक संदेश देत आहे. या जन्मावर, या जगण्यावर शतदहा प्रेम करावे. माणसाचे आयुष्य हे सुखदुःखाच्या धाग्याने विणलेले असते. चाकांच्या आरीप्रमाणे सुखे आणि दुःखे आयुष्यात येतच असतात. आपण मात्र सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे असे म्हणून दुःखाचे अवडंबर माजवतो आणि सुखाचे क्षण वेचायलाच विसरतो. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर रोजच्या रोज कितीतरी आनंदाचे क्षण जीवनात येतात. आपण मात्र ते न वेचता, साठवून न ठेवता विसरून जातो. आनंद म्हणजे नेमके काय, असा प्रश्न तुम्हालाही बरेचदा पडला असेल. एखादी गोष्ट पाहिल्यामुळे, ऐकल्यामुळे, अनुभवल्यामुळे सुखाची जी अनुभूती येते ती भावना म्हणजे आनंद. आनंदाची व्याख्या सोपी असली तरी त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळा असू शकतो. आनंद ही एकट्याने उपभोगण्याची गोष्ट नाही, तो वाटल्याने वाढत जातो आणि हीच तर त्याची खासियत आहे. उदाहरणार्थ, एका खोलीतील फुलदाणीत ठेवलेली सुगंधी फुले ही त्यांचा सुगंध केवळ स्वतःकडे न ठेवता हवेमध्ये पसरवतात आणि काही क्षणात संपूर्ण खोली सुगंधमय होऊन जाते. संत तुकारामांनी त्यांच्या आनंदाचे दोही, आनंद तरंग या पूर्णत्वाच्या अभंगात आनंदी जीवनाचे सारच सांगितलेले आहे. मनात आनंदाची लहर उमटली की आपोआप तिच्या लयीतून आनंदाचे अनेक तरंग वाहू लागतात. त्या तरंगांनी स्वतःच्या मनाला प्रसन्नता मिळतेच, पण त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही हा आनंद पसरतो. त्यांचे मन आनंदी झाले की त्यांच्या मनातील आनंदाचे तरंग पुन्हा आपल्याकडे पोचतात. असे चक्र चिरकाल आनंद देत राहतं. व्यक्ती तितक्या प्रकृती. आनंदाची व्याख्याही प्रत्येकाची वेगवेगळी. कुणाला दानात आनंद मिळतो, कुणाला सेवेत, तर कुणाला नामजपात, भक्तीत. बाळाला आईकडे पाहिल्यावर होणारा आनंद, नवीन रिबिनी केसात बांधल्यावर दिवसभर त्या मुलीला मिळणारा आनंद, लग्न झाल्यावर नवीन घर सजवताना होणारा आनंद, नोकरीतील बढतीचा आनंद, सून आल्यावर स्वयंपाक घरातून सुटकेचा मिळणारा आनंद, असे वयानुसार बदलत जाणारे आनंदाचे अनेक दृष्टिकोन आहेत. हा प्रत्येक क्षण वेचणे महत्वाचे असते.
प्रत्येक परिस्थितीत आनंद मिळवायला तुकाराम महाराजांची वृत्ती हवी. महाराजांची पत्नी चिडली की देवाच्या नावाने बोटे मोडायची, अशी कथा आहे. महाराज म्हणायचे, बरे झाले ही देवाच्या नावाने बोटे मोडते, त्यामुळे देवाचे नाव तरी सारखे कानावर पडते. ती शांत असते तेव्हा ते म्हणायचे, बरे झाले ही शांत आहे, त्यामुळे देवाचे नाव तरी शांतपणे मला घेता येते. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असला तर आयुष्यात समाधानाला तोटा नाही. क्रोध आणि लोभ हे आनंदाचे दोन शत्रू आहेत. सतत चिडचिड करणारा, सतत संतापलेला माणूस जीवनातले आनंदाचे क्षण घालवून बसतो. लोभी माणूसही सतत हे हवे ते हवे यात गुंतून आनंदी क्षणांना पारखा होतो. शेवटी आयुष्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हे महत्वाचे आहे. आनंद वेचत गेलो तर प्रख्यात कविवर्य कैलासवासी मंगेश पाडगावकरांचे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गीत खूप काही आयुष्यात सांगून जाते. आयुष्य हा शाप नसून वरदान आहे. या वरदानाचा आनंद स्वतःही घ्यावा आणि इतरांनाही मुक्त हस्ताने वाटावा. या ओठानी चुंबून घेईन हजारदा ही माती, या ओठानी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा. जय गजानन.